तिथे खरं पण त्यांनी अपेक्षाच केली नाही की मी असं बोल्या. त्यांना मी उलट सुलट बोलून टाकलं. म्हटलं हे तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय, असं असं व्हायला पाहिजे, तसं असं व्हायला पाहिजे. मग त्यांनी पण त्याला मान्य केलं. म्हणजे सर आम्ही याच्यामध्ये सुधारणा करू. पण तुमच्या इथे असं काहीच असं मला वाटलं नाही की काही अपोजिट बोलावं. कारण खरंच तुमचं जे स्वच्छता बघितली, मी आता एक सरांना रिक्वेस्ट करेल की स्वच्छताचे जनक कोण होते आपल्या महाराष्ट्रामध्ये? संत गाडगे बाबा. संत गाडगे बाबा. तर संत गाडगे महाराज तुम्ही जे करताय त्याच्यापैकी 3 ते 4 जे सूत्र दशसूत्री कार्यक्रम जे संत गाडगेबाबाचे आहेत ते तुम्ही पूर्ण करतायत. मानव सेवा, अंधू पंगूंची सेवा ही करणे, ही म्हणजे खरंच गाडगे बाबांनी जे शिकवलं त्यातले तुम्ही 3 ते 4 स्वच्छता ठेवताय, अंधू पंगूंना मदत करतायत आणि जे काही अन्न वस्त्र निवारा देणं हे गाडगे बाबांचं परम त्यांचं हे काम होतं आणि ते शिकवत तुम्ही ते काम करतायत. तरी मी विनंती करेन की मी गाडगे बाबाचा फोटो तुमच्या इथे देईल, तरी तुम्ही कुठेतरी तिथे मोठा फोटो देईल तर तुम्ही नक्की लावा. कारण मी प्रत्येक हॉस्पिटलला जातो, प्रत्येक आदर्शाला जातो, वृद्धाश्रमाला जातो तर तिथे देत असतो. कारण ते एक खरंच दैवत होते की त्यांनी हे काम तुम्ही जे करताय हे खरंच ते वाखाणणी आहे. म्हणून मी एका दिवशी हे परत टीमला घेऊन येईल. तुम्ही जर परमिशन दिली तर मग 100% ते फोटो आपण सर्वांच्या साक्षीने आणि तिथे लावू आणि बाकीचं मग मी सर्वांचा आभार मानतो. तुम्ही जी आम्हाला परमिशन दिली व तुमच्या इथे आम्ही जी मदत केली. तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारची जर मदत पाहिजे असेल तर ते सांगा. आम्ही 100% सर्व सामाजिक कार्यकर्ते जवळपास आणि मग तुम्हाला प्रयत्न करू. थँक्यू, धन्यवाद.